आज आपण पाहणार आहोत तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली शहरातील श्रीरंगम येथील सगळ्यात मोठं मंदिर, जे मंदिर फक्त तामिळनाडू राज्यातीलच सगळ्यात मोठं मंदिर नाही तर संपूर्ण भारतातील सगळ्यात मोठं मंदिर हे आहे. कारण ह्या मंदिराचा क्षेत्रफळ विस्तार म्हणजे सुमारे 150 एकर परिसरापेक्षा सुद्धा जास्त जागेमध्ये पसरलेला आहे. आणि विशेष म्हणजे विष्णूंच्या 8 स्वयंभू मंदिरापैकी हे एक स्वयंभू मंदिर आहे. त्यानंतर मग आपण जाणार आहोत त्रिची शहरातील सगळ्यात मोठ्या कापड मार्केटमध्ये. नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली शहरातील श्रीरंगम येथे. तिरुचिरापल्ली याला त्रिची सुद्धा म्हणतात. येथे आमचा आज स्टे होता. तर हे हॉटेल आहे JP रेसिडेन्सी. आज तामिळनाडू ट्रिप मधील आमचा 4था दिवस आहे आणि आज आम्ही पाहणार आहोत श्रीरंगम येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिर. तर हे आहे हॉटेल JP रेसिडेन्सी. हॉटेल खूप प्रशस्त आहे. पार्किंग एरिया पण खूप मोठा आहे. पाहू शकता तुम्ही किती मोठं हॉटेल आहे आणि हॉटेलमधील सुविधा सुद्धा खूप चांगल्या आहेत. हॉटेलमधील रूम सुद्धा मोठ्या आहेत, स्वच्छ आहेत. हॉटेलमध्ये TV, AC, फॅन, ड्रेसिंग टेबल, बेड सुद्धा खूप मोठा आहे आणि हॉटेलमधल्या रूम मधली विंडो सुद्धा खूप मोठी आहे. त्यामुळे व्हेंटिलेशन, सूर्यप्रकाश वगैरे छान आतमध्ये येतो. विंडोच्या बाहेर बघा सगळा मोकळा परिसर आहे. त्याच्यामध्ये खूप झाडं, ग्रीनरी दिसत आहे आणि शेजारीच एक तलाव सुद्धा दिसत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर केलं की सकाळी आम्ही बृहदेश्वर मंदिर पाहिलं तंजावूर मधलं. त्यानंतर आम्ही कुंभकोणमला आलोत आणि कुंभकोणम मधलं ऐरावतेश्वर मंदिर आणि आदिकुंभेश्वर मंदिर हे पाहिलं आणि त्यानंतर मग आम्ही इकडे त्रिचीकडे म्हणजेच तिरुचिरापल्लीकडे निघालो. कुंभकोणम ते तिरुचिरापल्ली हे सुमारे 98 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला 2 तास लागले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली, फ्रेश झालो आणि आता संध्याकाळी आम्ही आलेलो आहोत श्रीरंगम येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिर बघण्यासाठी. समोर मंदिराचा आपल्याला गोपुरम दिसत आहे. श्री रंगनाथ स्वामी हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भारतातील 108 दिव्य विष्णू मंदिरापैकी हे एक प्रमुख आणि पहिलं विष्णू मंदिर आहे. आणि असंही मानलं जातं की भगवान विष्णूंच्या 8 स्वयंभू मंदिरापैकी हे एक स्वयंभू मंदिर आहे. तर तामिळनाडू राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील हे सगळ्यात मोठं हिंदू मंदिर आहे. कारण हे मंदिर जे आहे सुमारे 150 एकर पेक्षा जास्त परिसरामध्ये विखुरलेलं आहे आणि ह्या मंदिराच्या आतमध्ये संपूर्ण गावच वसलेलं आहे. म्हणजे घरं, मार्केट, शाळा वगैरे सगळं ह्या मंदिराच्या आतमध्येच पसरलेलं आहे. तर एवढं मोठं हे भगवान विष्णूंचं मंदिर आहे. ह्या मंदिराला 21 ते 23 असे सुंदर गोपुरम आहेत, 39 मंडप आहेत आणि 81 लहान मोठे असे वेगवेगळ्या देवी देवतेंचे मंदिरं सुद्धा ह्या मंदिराच्या आतमध्ये आहेत. तामिळनाडूमध्ये आल्यापासून प्रत्येक मंदिरामध्ये मी असे हे हत्ती पाहते. तामिळनाडूतील प्रत्येक प्राचीन मंदिरामध्ये हत्तीला खूप महत्त्व आहे आणि हे हत्ती सुद्धा इतके माणसाळलेले असतात की एवढ्या रहदारीच्या रस्त्यावरून हा हत्ती निघाला आहे तरी पण लोकांना याची भीती वाटत नाही आणि हा हत्ती पण लोकांना काही इजा पोहोचवत नाही. फक्त गाड्यांचे जे आरसा आहे त्यांना फक्त सोंड लावतो तेव्हा गाड्या थांबतात आणि पुन्हा मग तो हत्ती निघून जातो. मंदिर परिसर आतमध्ये इतका मोठा आहे की आपण कुठून कुठं चाललोय हे सुद्धा एक एकदा आपल्याला समजत नाही. मंदिराच्या आतमध्ये बघा खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुलं ठेवलेली आहेत. कमळाच्या या कळ्या, गुलाबाची फुलं, झेंडू, शेवंती आणि इकडे पाया पडण्याची ही वेगळीच पद्धत मला बघायला मिळाली. तर या फुलामध्ये छोटी छोटी होल आहेत, त्याच्यामध्ये असे बोट ठेवून हे दरवाजातून त्या देवीला पाहतात. चोळ साम्राज्यातील हे खूप भव्य आणि प्राचीन असं हिंदू मंदिर आहे. असं सांगितलं जातं की 8व्या शतकामध्ये चोळ साम्राज्यातील राजा धर्मावर्मा सम्राटाने हे मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचं आहे. हे भगवान विष्णूंचं रंगनाथ स्वामी मंदिर कावेरी आणि कोलिडम ह्या 2 नद्यांनी वेढलेल्या बेटावरती वसलेलं आहे. आणि हे दिसत आहे समोर हे सगळ्यात मोठं गोपुरम आहे. ह्याला राजा गोपुरम असं सुद्धा म्हटलं जातं. ह्याची जी उंची आहे ती सुमारे 239 फूट इतकी आहे. म्हणजे जवळपास 13 मजली इमारत असेल इतकी उंच, इतका भव्य हा राजा गोपुरम आहे. विजयनगर साम्राज्याच्या काळात सुमारे 1500 इसवी सन मध्ये ह्या गोपुरमचा पाया प्रथम घातला. परंतु हा गोपुरम अनेक शतके अपूर्ण राहिला आणि अखेरीस 1987 मध्ये तो पूर्ण झाला. हे मंदिर खूप प्राचीन आहे, इतकं की ह्या मंदिराने जवळपास 4 साम्राज्यातील इतिहास अनुभवला आहे. म्हणजे चोळ, पांड्या, होयसळ आणि सगळ्यात शेवटी विजयनगर.
तर ह्या साम्राज्यातील सम्राटातील राजवंशांनी ह्या मंदिराच्या बांधणीमध्ये संवर्धनामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. ह्या मंदिरातील अजून एक रहस्य म्हणजे वैष्णव तत्वज्ञ आणि गुरु रामानुजाचार्य यांचा मूळ देह 1137 पासून ह्या मंदिरामध्ये जतन करून ठेवलेला आहे. त्यांच्या शरीरावरती चंदन, केशर, कापूर यांचा लेप लावून त्यांचा जो देह आहे इथे प्रिझर्व करून ठेवलेला आहे आणि आपण त्या देहाचे इथं दर्शन सुद्धा घेऊ शकतो. ह्या मंदिरातील गाभाऱ्यामधील रंगनाथ स्वामींची मूर्ती शयन मुद्रेमध्ये आहे आणि मूर्ती सुद्धा खूप भव्य आहे. मंदिरातील श्री रंगनाथ स्वामी यांचं दर्शन खूप छान झालं. इथे 2 लाईन असतात दर्शनासाठी, एक जनरल म्हणजे त्याच्यामध्ये काही तिकीट नाही आणि एक तिकीटेड एंट्री ज्याच्यामध्ये 100 रुपये तिकीट आहे. तर आम्ही सुद्धा 100 रुपये तिकीट काढून दर्शन घेतलं. दर्शन छान झालं आणि संध्याकाळची आता रात्र झाली आणि आता आम्ही निघालेलो आहोत ह्या त्रिची शहरातील कापड मार्केट बघण्यासाठी. त्रिची म्हणजेच तिरुचिरापल्ली हे मोठं शहर असल्यामुळं इथे भरपूर हॉटेल्स, कपड्यांची दुकानं वगैरे आहेत, मॉल आहेत. तर एका मोठ्या कपड्यांच्या मॉलमध्ये आम्ही सुद्धा गेलो होतो खरेदी करण्यासाठी. तर आजचा हा श्री रंगनाथ स्वामी मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.